नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण गणपती बाप्पानंतर मोरया आपण का म्हणतो, तसेच हे गणपती बाप्पा मोरया कोणाच्या नावावरून प्रचलित झाले आणि मोठे गणेश भक्त असणारे श्रीमंत महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही कधी असा विचार केला आहे का की आपण गणपती बाप्पानंतर मोरया का म्हणतो? मोरया हा शब्द केवळ एक जप नाही, तो 14व्या शतकातील संत मोरया गोसावी यांचा वारसा घेऊन जातो, जो भगवान गणेशाच्या सर्वात समर्पित अनुयायांपैकी एक म्हणून ओळखला जातो. लोककथेनुसार मोरया गोसावींना एक दिव्य दर्शन झाले, ज्यामध्ये भगवान गणेशाने त्यांना चिंचवडमध्ये एक मंदिर स्थापन करण्याची सूचना दिली आणि त्यांना आश्वासन दिले की त्यांचे आशीर्वाद तिथून सर्व भक्तांपर्यंत पोहोचतील. 17व्या शतकाच्या सुरुवातीला बांधलेले हे प्रतिष्ठित मंदिर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील एक प्रमुख आध्यात्मिक होम बनले आहे, ज्यामध्ये समृद्ध इतिहास, भक्ती आणि आश्चर्यकारक मराठी स्थापत्य परंपरांचे मिश्रण आहे. श्रीमंत महासाधू श्री मोरया गोसावी हे 14व्या शतकातील गाणपत्य संप्रदायातील संत होते. ते मोठे गणेश भक्त होते. त्यांचा जन्म पुण्याजवळील मोरेगाव येथे झाला. त्यांनी मोरेगाव येथे मयुरेश्वराची आराधना केली. अष्टविनायक यात्रेची सुरुवात करण्याचे श्रेय पण त्यांनाच देण्यात येते. कर्नाटकातल्या बीदर जिल्ह्यात शाळी नावाचे गाव होते. त्या गावी श्री वामन भट्ट शाळीग्राम आणि त्यांची पत्नी पार्वतीबाई नांदत होते. देशस्थ ऋग्वेदी हरिदास गोत्राचे वैदिक असलेले श्री वामन भट्ट व त्यांच्या पत्नी सौ पार्वतीबाई ह्या पतिव्रता व ईश्वरनिष्ठ होत्या. परंतु एक दुःख त्यांच्या मनाला चाळत होते. त्यांना पुत्र संतान नव्हते. पुत्रप्राप्तीच्या मार्गात काही अडथळा असल्यास तो दूर करण्यासाठी त्यांनी तीर्थयात्रा करण्याचे ठरवले. पत्नीबरोबर तीर्थयात्रा करत असे. ते इसवी सन 1324 मध्ये मोरगावला आले. मोरगावला भूस्वानंद म्हणतात. श्री वामन भट्ट यांनी ठरवले की पुत्रप्राप्तीसाठी संकल्प करून अनुष्ठान करायचे व तपश्चर्या करून श्री मयुरेश्वराला प्रसन्न करून घ्यायचे. असा संकल्प करून त्यांनी अनुष्ठानास प्रारंभ केला. अशा प्रकारे त्यांनी 4 तप म्हणजेच 48 वर्ष अनुष्ठान केले. एके दिवशी पहाटे साक्षात तेजोनिधी मयुरेश्वर त्यांच्यासमोर प्रकट झाले व म्हणाले, वामना, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुझ्या नशिबी जरी पुत्र नसला तरी मी पुत्र रूपाने तुझ्या पोटी अवतार घेईन व जगाचा उद्धार करेन. वामन भट्टांची तपश्चर्या फळाला आली. भक्तीच्या विधीला साक्षात्काराचे फूल उमलले. प्रत्यक्ष मयुरेश्वर पुत्र रूपाने आपल्या घरात नांदणार या थोड्याच दिवसात पार्वतीबाई गर्भवती झाल्या व 9 मास पूर्ण होता श्री शालिवाहन शके 1297 सन 1375 विधातुर नाम संवत्सर माघ शुद्ध चतुर्थी शुक्रवारी रेवती नक्षत्र द्वितीय चरण माध्यान्ह काळी पार्वतीबाई प्रसूत झाल्या. मयुरेश्वर रूपाने मुलाची प्राप्ती झाली. मुलाचे नाव मोरेश्वर असे ठेवले. सर्वजण प्रेमाने त्याला मोरया म्हणतात. वयाच्या 8व्या वर्षी मोरयांची मुंज झाली. मोरया रोज त्रिकाल संध्या गायत्री जप, सूर्योपासना, अग्नी उपासना आणि अनुष्ठान करण्यात मग्न होऊ लागले. त्यांनी अष्टविनायक यात्रा करण्याचे ठरवले. अष्टविनायकातील प्रत्येक क्षेत्री ते अनुष्ठान करीत व त्या गणपतीचे तेज आपल्या हृदयात साठवून ठेवत व पुढे जात. यामागे भविष्यातील एक संकेत होता. गणेश भक्तांना अष्टविनायकांचे दर्शन एकाच ठिकाणी घडावे हा हेतू होता. स्वतः मोरया गोसावी गणपतीचे अवतार होते व पुढील 7 पिढ्यांमध्ये गणेशांचे अंशरूपाने अस्तित्व होते. अष्टविनायक यात्रा पूर्ण होतात श्री मोरयांना श्री सद्गुरू नयन भारती गोसावी यांनी कपनी, रुद्राक्षाची माळ, कमंडलू दिली व मंत्र उपदेश देत श्री मोरयांना नाथपंथ संप्रदायाची दीक्षा दिली. मोरया गोसावी बनले. गो म्हणजे इंद्रिये त्यांच्या स्वाधीन झाले. शमदम संपन्न गोसावी अष्टमहासिद्धी प्राप्त करून मोरगावला आले. त्यांच्या सिद्धी गोरगरिबांच्या, दीनदुबळ्यांच्या संकट निवारणासाठी राबू लागल्या.
बहुजनाचे आधार झालेल्या त्यांच्या पायाशी येऊन लोक कृतकृत्य होऊ लागले. त्यामुळे लोक त्यांना गोसावी संबोधू लागले. मोरया गोसावींचा सगळीकडे मोठा बोलबाला झाला. पण यात जनाची उपाधी वाढली. ध्यान धारणेला वेळ मिळेना. एक दिवस अचानक मोरगाव सोडून मोरया गोसावी चिंचवड जवळच्या किवजाईच्या जंगलात आले. त्याचवेळी श्री मयुरेश्वराने दृष्टांत दिला की तो आता पवना नदीच्या तीरावर असलेल्या चिंचवाड गावी जाऊन राहा आणि दर महिन्याच्या विनायकी चतुर्दशीस मोरगाव वारीस येत जा. नंतर त्यांनी ताथवडे येथील केजूबाई मंदिर येथे वास्तव्य केले. एकांतात ध्यानधारणा करू लागले. पण नियती काही वेगळीच होती. चिंचवडकरांनी त्यांना गावात आणले. आजचा वाडा आहे त्या ठिकाणी त्यांना झोपडी बांधून दिली. त्यात राहून मोरया गोसावी सेवा करू लागले. प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेला ते चिंचवड सोडत व मजल दर मजल करत मोरगावला जात. चतुर्थीला मोरयाची पूजा करत पंचमीला पारणी करून चिंचवडला परत येत. मयुरेश्वराच्या आज्ञेप्रमाणे श्री मोरया गोसावी महाराज चिंचवड ते मोरगाव वारी करू लागले. श्री मयुरेश्वराच्या आज्ञेप्रमाणे श्री मोरयांनी गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला व वयाच्या 96व्या वर्षी विवाहबद्ध झाले. त्यांच्या पत्नीचे नाव उमा असे ठेवण्यात आले. पुढे श्री थेऊरच्या चिंतामणीने आशीर्वाद दिल्याप्रमाणे श्री मोरयांच्या 104व्या वर्षी श्री मोरया व उमा मातांच्या पोटी श्री चिंतामणीने जन्म घेतला. श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी महाराज वयाच्या 117व्या वर्षापर्यंत मयुरेश्वराची आराधना करत न चुकता मोरगावची वारी करत होते. पण वयोवृद्ध झाले कारणाने एकदा त्यांना वारीला जाताना मोरगावास पोहोचायला उशीर झाला. मंदिराचे दार पुजाऱ्यांनी बंद केले होते. श्री मोरया तिथेच असलेल्या तरटीच्या झाडाखाली बसून व्याकुळ होऊन मयुरेश्वराचा धावा करू लागले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तुझी ये भेटीची बहु आस रे मोरया, देखीता बहुत झाले दिवस रे मोरया. हा धावा मयुरेश्वराने ऐकला व पालनहार श्री मयुरेश्वर मोरयांच्या समोर प्रकट झाले व मोरयांना म्हणाले, अरे मोरया, कशासाठी एवढा हट्ट करतोस? आपल्यातले द्वैत अद्वैत संपले आहे. आपल्या दोघांमध्ये कोणताच भेद उरला नाही. तू आणि मी एकच आहोत असे म्हणून श्री मयुरेश्वराने त्यांना सांगितले. तू आता वृद्ध झालास. तुला आता मोरगावला येण्याची गरज नाही. मीच तुझ्याबरोबर चिंचवडला येतो. दुसऱ्या दिवशी कऱ्हा नदीत सूर्याला दुसरे अर्घ्य देत असताना तांदळारूपी श्री मंगलमूर्ती हातात प्रकट झाले आणि त्याचवेळी आकाशवाणी झाले, हे मोरया, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. मी तुला वरदान देतो की भविष्यात माझ्या नावापुढे लोक तुझे नाव घेऊन जयघोष करतील आणि तेव्हापासून मंगलमूर्ती मोरया हा जयघोष प्रचलित झाला. हळूहळू चिंचवडचा पसारा वाढला. अन्नदानाला मोरया महाराज फार महत्त्व देत. अन्न सत्र, यात्रा, उत्सव, पूजा अर्चा यामुळे चिंचवड सदाच गजबजू लागले. श्री मोरया गोसावी महाराज यांना जनसंपर्कामुळे साधनेत व्यत्यय येत होता. त्यांनी मयुरेश्वराकडे संजीवन समाधी घेण्याची इच्छा व्यक्त केली. श्री मयुरेश्वराने त्यांना परवानगी दिली. त्यांच्या आज्ञेनुसार सन 1561 मार्गशीर्ष वद्य रोजी षष्ठी रोजी चिंचवडला पवनेच्या काठी त्यांनी संजीवन समाधी घेतली. त्याचवेळी श्री महाराजांचे वय 186 वर्ष इतके होते. पवनेचा काळ पवित्र झाला. दर्शनासाठी भक्तांची पावले चिंचवडकडे वळू लागली. श्री मोरयांना चिंतामणी नावाचा मुलगा होता. तो गणेशावतार होता. संपूर्ण महाराष्ट्रात श्री मोरया गोसावी महाराज व श्री महाराज ज्ञानेश्वर माऊली यांची संजीवन समाधी दक्षिण वाहिनी नदीपाशी आहे. श्री मोरयांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर त्यांचे चिरंजीव श्री चिंतामणी महाराज देव यांनी समाधीवर श्री गणेशाची स्थापना करून मंदिराची उभारणी केली. संजीवन समाधी आणि हे गणेश मंदिर गणेश भक्तांचे प्रमुख आकर्षण आहे. आजही संत मोरया गोसावींसोबत भगवान गणेशाचा सन्मान करण्याची परंपरा चालू आहे, जी महाराष्ट्रातील असंख्य भक्तांना प्रेरणा देते. मोरया यांचे जीवन भक्ती, ध्यान आणि इतरांना मदत करण्याचा धडा आहे. त्याचा प्रभाव दरवर्षी मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी येणाऱ्या
अनेक लोकांना प्रेरणा देत राहतो. त्यांचा वारसा या परिसरातील संस्कृती आणि आध्यात्मिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत